प्रकारची गोलंदाजी करेल मैदानावर आपल्या संघासाठी. पहिलं षटक हाताळतो विघ्नेशच्या नावाची वर्णी लागते. पंचांच्या डावीकडून विघ्नेश गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा फलंदाज अनिकेत गाडी आणि त्याला साथ देतो नॉन स्ट्राईकला दिनेश गावकर. ही जोड गोळी कोकण पॅकर्स देवगड संघाच्या वतीनं मैदानावर. सलामीची जोडी विघ्नेश. पहिला चेंडू फुलटा प्रकारचा चेंडू समोर दिशेने टोलावला. संघाचं खातं खोललं. धावांचा श्री गणेशा करतायत दोन्ही फलंदाज. अशा प्रकारे धावसंख्ये 1 ने बदलली गेली स्कोर बोर्डवर. धावसंख्या होते बिनबाद 1 धावा. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक गुणवान गोलंदाज विघ्नेश आपण पाहतोय. फलंदाज प्रथम स्ट्राईक येतो दिनेश गावकर. नॉन स्ट्राईकला अनिकेत गाडी. चला त्वरा करा विनंती असेल. दरम्यानचा पुढील चेंडू सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज इथे बाद होतोय. अक्षरशः धारदार गोलंदाजी आपण मैदानावर पाहतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. दिनेश गावकर आल्या पावली माघारी परततोय. 0 या धावसंख्येवर. पहिल्या खुर्चीचा मानकरी होतोय दिनेश गावकर. अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय. पहिला हादरा बसतोय कोकण पॅकर्स देवगड संघाला. संघाच्या वतीनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज केतन तिर्लोटकरची वर्णी लागते. केतन तिर्लोटकरला जबाबदारी घ्यावी लागेल. 3 षटकांचे मर्यादित सामने आपण पाहतोय. पहिला फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर केतन तिर्लोटकर मैदानावर येतो. उजव्या हाताचा फलंदाज. काय गोलंदाज पाहतोय मैदानावर गोलंदाज विघ्नेशची. खरोखरच कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. नवलादेवी हेदळेवाडी संघाचा गोलंदाज. सुरेख चेंडू इथे मात्र सावध पवित्रा घेतोय फलंदाज केतन तिर्लोटकर. आपलं खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते 1 बाद 1 धावा. यानंतर होणारा सामना स्वयंभू रामेश्वर ओवळीये विपक्ष सिंधुदुर्ग बॉईज या संघामध्ये रंगेल. माफ करा धावसंख्या होते 1 बाद 2 धावा. जाऊया सामन्याकडे. चला फास्ट घ्यायचं आहे जरा विनंती असेल. गोलंदाज पंच. 3 षटकांचे सामने आहेत. अजूनही बरेच सामने आजच्या दिवसामध्ये बाकी आहेत. टीम मीटिंग कमी करायची आहेत मैदानावर. सामन्याकडे खरोखरच अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी टप्प्यावर आपण पाहतो विघ्नेशची. फलंदाज अनिकेत गाडी स्ट्राईकवर. डाव्या हाताचा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा चांगला होत नाहीये. पायचीच्या स्वरूपात 1 धाव घोषित करतात पंच. मैदानावरील जज आपण पाहतोय. पंचांची भूमिका महत्त्वाची असते. सूरज लाड देवगड. हापूस आंबा प्रसिद्ध असलेले आपल्या देवगडचे सूरज लाड आणि रत्नागिरीचे हेमंत पवार ही जोड गोळी ऑफिशियल पंच आम्हाला लाभले त्या स्पर्धेदरम्यान. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज विघ्नेश. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत. सुरेख असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू विघ्नेशचा. फलंदाज केतन तिर्लोटकरला तो समजू शकला नाही. निर्धाव काउंटिंग केला गेला. आमच्या समवेत आमचे गुणलेखक तानाजी रासम साहेब खास गावावरून हरकुळ बुद्रुकवरून या स्पर्धेसाठी. हरकुळ खुद्र इथून दाखल झाले. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा अंदाज आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. लॉंग ऑनच्या वरून उत्कृष्ट असा चौकार आपण पाहिला. धावसंख्येत 4 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. खरोखरच एक सुरेख षटक हाताळलं. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. चौथ्या चेंडूवर 1 धाव. पाचवा चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर 4 धाव. अशा प्रकारे पृथक्करण आपण पाहिलं. 7 धावां खर्च केल्या या षटकामध्ये गोलंदाज विघ्नेशने. धावसंख्या स्थिरावली कोकण पॅकर्स देवगड संघाची. 1 बाद 7 धावा.
चला फास्ट करा जरा, विनंती असेल. आपण सर्व सुज्ञ खेळाडू आहात. सिंधुदुर्ग वासियांसाठी खाऊ घातलेला हा महासंग्राम सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व 6 आपण पाहतोय. सिंधुदुर्गातून खरोखरच कानाकोपऱ्यातून तळ कोकणातून बरेचसे खेळाडू या स्पर्धेसाठी आलेले आहेत. या स्पर्धेसाठी समालोचक लाभलेले आबा कोत्रेकर साहेब, वैभव गावडे, सिद्धेश काष्टे आणि मी नवीन हिरलेकर ही तसेच कांदळगावकर सर हे सर्व समालोचक स्पर्धेदरम्यान दाबलेत. जाऊया पुन्हा एकदा सामने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. साहिल गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. वेगळ्या प्रकारचा चेंडू, पंच मात्र आमच्याकडे वळतायत. निश्चितच षटकाराची खून करतायत. SPL षटकार 1 बाउन्स अशी खून देत आहेत. धावसंख्येत 6 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 13 धावा. खरोखरच एक ताकदीचा फटका आपण पाहिला षटकारासाठी. फलंदाज अनिकेत गाडीचा. खरोखरच अनिकेत गाडीला सूर गवसतोय, चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. खरोखरच इथे मात्र गोलंदाजाला चुका करण्यासाठी भाग पाडतोय. पहिलाच खराब चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका. ताकदीचा क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडू टप्प्यावर चेंडू अडवतोय, एका धावेवर थांबवतोय. खरोखरच परतीचा सुरेख थ्रो पाहायला मिळाला यष्टिरक्षकाकडे. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 14 धावा. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यावा लागेल, खराब चेंडूचा समाचार घ्यावा लागेल. तशीच फटकेबाजी आपण मैदानावर पाहतो. अनिकेत गाडी आणि केतन तिर्लोटकरची. माफ करा. यानंतर होणारा सामना शिवनेरी तरंदळे विपक्ष हार्दिक स्पोर्ट पडेल या दोन्ही संघात होईल. शिवनेरी तरंदळे आणि हार्दिक स्पोर्ट पडेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी जायचं आहे. आपली वाट पाहत आहेत. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडला. केतन तिर्लोटकर 1 धावावर थांबवतोय. धावसंख्या होते 1 बाद 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. मर्यादित 3 षटकांचे सामने मैदानावर रंगतायत. खरोखरच चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय गोलंदाज. खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतो. डाव्या हाताचा फलंदाज अनिकेत गाडी. चांगली फटकेबाजी अनिकेतची आपण अजूनपर्यंत पाहतोय. एक षटकार निशी खेळलेली सजलेली खेळी मैदानावर अजूनपर्यंत पाय रोवून पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज अनिकेत. धावसंख्या स्थिरावते 1 बाद 16 धावा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. सुरेख मारतो इथे उडालेला झेल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. सुरेख झेल पकडतोय खरोखरच बहुधा विघ्नेश. चांगला झेल पकडतोय. दुसरा आदरा बसतोय तो कोकण पॅकर देवगड संघाला. केतन तिर्लोटकर बाद होतोय. 2 बाद 16 धावा धाव फलकावर. चला फलंदाजाने पटकन जायचं आहे मैदानात, विनंती असेल. शिवनेरी तरंदळे विपक्ष हार्दिक स्पोर्ट पडेल संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
अवि देवगडकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. त्याला साथ देईल फलंदाज अनिकेत घाडी. चला मिळालेला फलंदाज डाव्या हातात अनिकेत घाडी. आता प्रथम स्ट्राईकला असेल अवि देवगडकर. उजव्या हाताचा फलंदाज देवगड गावचा सुपुत्र. गावाचं प्रतिनिधित्व करताना गावासाठी खेळण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालाय तो अवि देवगडकर. सुरेख असा फटका अवीचा पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षक विघ्नेश पोचतोय, एकेरीवर थांबवतोय. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या होते 2 बाद 17 धावा. 2 षटकांचा खेळ होतोय माघारी. देवगड कोकण पॅकर देवगड संघाची धावसंख्या 2 बाद 17 धावा. शेवटचे 6 चेंडू जिल्लक. भैरवी घालणारं षटक, अंतरिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज खरोखर एक नेत्रदीप आयोजन आपण पाहतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व 6व. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. गोलंदाज हरीश जाधव कर्णधार सरसेनापती मैदानावर. त्याच्या नावाची वर लागते, जबाबदारी घ्यावी लागेल हरीशला. 2 षटकामध्ये खरोखर चांगली गोलंदाजी झाली आपण पाहिली. या षटकामध्ये पण पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर एकेरी, तिसऱ्या चेंडूवर एकेरी, चौथ्या चेंडूवर एकेरी, 5व्या चेंडूवर विकेट आणि 6व्या चेंडूवर एकेरी. अशा प्रकारे तब्बल 10 धावा मिळाल्या. आता मात्र हरीश जाधव गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून शेवटचं निर्णायक षटक घेऊन मैदानावर. फलंदाज अवि देवगडकर. अवीकडे क्षमता आहे. मोठ्या फटक्यासाठी ओळखला तर सुरेख फटका अवीचा. त्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षकाकडून घोड चूक होते. एकेरीचं रूपांतर दुहेरीकडे वळतात, पावलं वळली गेली. नाकूश असेल गोलंदाज हरीश जाधव. खरोखर सोपा झेल होता. झेल मात्र दमले मायभूमीला दान झाला. धावसंख्या होते 19 धावा. डीप कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून चूक झाली. सुरेख असा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी चोरटी धाव पूर्ण करतायत. धावसंख्या देखील बदल. धावसंख्या होते 20 धावा. शिवनेरी तरंदळे यानंतर होणारी मॅच शिवनेरी तरंदळे विपक्ष हार्दिक स्फोट पडेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचे साथी समालोचक वैभवजी गावडे यांना विनंती असेल नाणेफेक करून घ्या. दरम्यान जाऊया सामन्याकडे. धावसंख्या होते 2 बाद 20 धावा. 2 षटकांचा तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय पूर्ण. दरम्यान गोलंदाज हरीश जाधव थोडासा थांबतोय. पुन्हा एकदा फलंदाज मात्र अनिकेत घाडी. काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सलामी पण साठून आलेला आहे. सुरेख मारतोय. निश्चितच या चेंडूची मोहर लागते 6 धावांसाठी. SPL षटकार. लॉंग ऑफच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार आपण पाहिला अनिकेत घाडीचा. या सामन्यातील दुसरा षटकार अनिकेतचा. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय अजूनपर्यंत. हरीश मास्त्र थोडासा महागडा ठरतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करणं गरजेचं.
पंच मात्र दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावसंख्या देखील धावसंख्या होते 2 बाद 27 धावा. नाणेफेकीसाठी विनंती असेल वैभवजी गावडे सरांना. शिवनेरी तरंदळ विपक्ष हार्दिक स्पोर्ट्स पडेल या दोन्ही संघामध्ये नाणेफेक करायची आहे. दोन्ही संघ नायक पोहोचलेले आहेत. मान्यवर कक्षाच्या समोरच्या बाजूला टॉस का बॉस. पुन्हा एकदा हरीश. हॅलो हॅलो माननीय प्रदीप रासम साहेबांना विनंती करेन त्यांनी टॉस साठी. सूर्य कसा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू रोलिंग जातोय चौकारसाठी. तरंदळे ना आणि दुसरं कोणतो संघ बदलणारा पडेल संघाचा संघ नायक. धावसंख्या होते 31 धावा. पडेल संघाचा संघ नायक. विनंती असेल पडेल संघ. पडेल धाव दे मरे. शिवनेरी तरंदळे आणि हार्दिक स्पोर्ट पडेल याच्या दुसऱ्या राऊंड साठी नाणेफेक केली जाते. धावसंख्या होते 31 धावा. 2 बाद 31. शेवटचं षटक मार्गास्त. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. हरीश मात्र महागडा ठरतो या षटकामध्ये. तब्बल अजूनपर्यंत 14 धावा वसूल करतात फलंदाज अविनाश गाडी आणि अनिकेत गाडी आणि अवि देवगडकर हे दोन्ही फलंदाज. पडेल संघ नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने लावून घेतलाय. पडेल संघ सांग आरामात. जाऊया सामन्याकडे. शेवटचे अंतरिम 2 चेंडू बाकी. या सामन्यातील तिसरे षटक मार्गास्त. आग गोकणारी फलंदाजी आपण पाहतो अनिकेत घाडीची मैदानावर. डाव्या हाताचा फलंदाज फुलटा प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक विघ्नेश कोणतीही चूक करत नाही. या सामन्यातील विघ्नेश दुसरा झेल पकडतोय. खरोखरच चांगलं असं क्षेत्ररक्षण विघ्नेशचं पाहायला मिळालं. अनिकेत मात्र बाद होतोय. चांगली फटकेबाजी करू संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होता. हाणामारीच्या षटकामध्ये स्लॉगवरचं षटक होतं. धावसंख्या स्थिरावली. 3 बाद 31 धावा. 2 षटकारांनी नटलेली खेळी इथे मात्र संपुष्टात आली. फलंदाज अनिकेत घाडीची वैयक्तिक 22 धावा. खरोखरच चांगली फटकेबाजी अनिकेत घाडीची आपण पाहिली. शेवटचा चेंडू अंतरिम चेंडू. फलंदाज संकेत कदमची वर्णी लागते. डाव्या हाताचा फलंदाज बॅटर संकेत. हरेशचा शेवटचा चेंडू. भैरवी घालणारा चेंडू. अंतरिम चेंडू या षटकातील. सुरेख चेंडू. यू मिस. हा हिट क्लिंग बोल्ड. संकेत मात्र बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. शेवटचा चेंडू होता. धावसंख्या स्थिरावली. 4 बाद 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. नवला देवी हेदेवाडी संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. जिंकण्यासाठी नवला देवी हेदेवाडी संघाला 32 धावांची गरज. 18 चेंडू 32 धावा. स्वयंभू रामेश्वर होळी संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान जाऊया सामन्याकडे. विनंती असेल नवलादेवी हेदेवाडी संघाला आपली सलामी जोडी मैदानात ताबडतोब पाठवायची आहे. तसेच कोकण पॅकर्स देवगड संघ चला आपलं क्षेत्रक्षण ताबडतोब साधवायचं आहे. 3 षटकाचा सामना. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज.
हो. खरोखरच एक देखणं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL पर्व 6. सन्मान्य श्री दीपकजी परब साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची संधी यावर्षी मिळाली. धन्यवाद दीपक साहेब. खरोखरच एक देखणं आयोजन आपण स्पर्धेदरम्यान पाहतोय. फलंदाजी मार्कवर नवलादेवी हेदरेवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात. फलंदाज हरीश जाधव आणि रोहित सावंत ही जोडगोळी मैदानात आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल रोहित सावंत, नॉन स्ट्राईकला हरीश जाधव. सरसेनापती कर्णधार. जबाबदारी घ्यावी लागेल जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. पाच एप्रिल आणि 6 एप्रिल या 2 दिवसात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग वासियांसाठी खाऊ घातलेली मेजवानी आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. गोलंदाज निखिल परकर आपण पाहतोय. गोलंदाज निखिल परकर पंचांकडून गाठ घेताना. फलंदाज मैदानावर रोहित सावंत आणि हरीश जाधव ही जोडगोळी. स्ट्राईकला असेल तो रोहित, नॉन स्ट्राईकला हरीश. निखिल परकर गोलंदाज. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला नवलादेवी हेदरेवाडी संघ सिंधुदुर्गातील एक चांगला संघ या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अपेक्षांचा पूर्तता करणारा संपर्क होऊ शकत नाही. चेंडू निर्धाव गण जातोय. चांगली गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर निखिल परकर. पंचांच्या डावीकडून 10-15 बॉलनंतर रनअप. डाव्या हाताचा उजव्या हाताचा गोलंदाज. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा बॅटचा इनर एज लागतोय, कट लागतोय. यष्टिरक्षक आपलं काम पूर्ण करतायत. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. फलंदाज हरीश जाधवच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होतोय. 0 या धावसंख्येवर हरीश बाद होतोय. माफ करा, रोहित बाद होतोय. धावसंख्या होते 1-0. तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये पाऊल टाकतोय सौरभ.
नवलादेवी हेदरेवाडी संघाला जिंकायचं असेल तर एका फलंदाजाला जबाबदारी घेणं गरजेचं आहे. कोण जबाबदारी घेईल या सामन्यामध्ये? जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान आहे. नॉकआउट लीग स्पर्धेत आपण ही स्पर्धा पाहतोय. नॉकआउट पद्धतीची ही क्रिकेट स्पर्धा मैदानावर. सौरभ स्ट्राईकला येतोय. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आवश्यकता असेल. 3 षटकामध्ये पहिले षटक हाताळतोय निखिल परकर. खरोखरच चांगली अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर अजूनपर्यंत निखिलची दोन्ही निर्धाव चेंडू हाताळले अजूनपर्यंत निखिलने. जबाबदारी घेईल सौरभ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निखिल. सुरेख प्रकारचा चेंडू. या षटकातील तिसरा चेंडू निर्धाव हाताळतो अजूनपर्यंत. फलंदाजांना कोणती संधी देत नाहीये. प्रश्न विचारायला भाग पाडतोय. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत मैदानावर निखिलची. स्ट्राईकला आहे तो सौरभ. अजूनही खातं खोलणं बाकी सौरभचं. 3 चेंडूंचा खेळ होतोय पूर्ण. अजूनही धावांची भूक पाहायला मिळते मैदानावर. सुरेख असा फटका. मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावांची मोहर पंच कळवत आहेत. खरोखरच सुरेख असा लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार आपण पाहिला. धावसंख्येत 6 ने बदल खातं खोलतोय सौरभ. आपला आणि संघाचा धावांचा श्री गणेश होतोय. धावसंख्या होते 1 बाद 6 धावा. 32 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरताना पाठलाग करताना नवलादेवी हेदरेवाडी संघ. 1 बाद 6 धावा. स्वयंसेवकांना विनंती असेल चेंडू लवकर द्यायचे आहेत. आपले जे स्वयंसेवक आहेत खरोखरच त्यांचं योगदान 2 दिवस महत्त्वपूर्ण असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. धावसंख्या होते 1 बाद 6 धावा. इथे मात्र चांगला समाचार घेतला फलंदाज सौरभने. सुरेख असा मारतोय. दिशा देतोय. खाली क्षेत्र निवडतोय. चेंडू रोलिंग 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 जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एकेरीत पावलं दुहेरीकडे वळताय. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. खरोखरच 3 चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर प्रत्युत्तर दिलं सौरभने. षटकारानंतर 2 धावा जमा करतायत. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 8 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो सौरभ. खराब चेंडू. पंच मात्र दंडित करतायत. नो असल्याचा इशारा कळवतायत. नो चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने बदल. फ्री हिट असेल. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 1 बाद 9 धावा. फलंदाजासाठी मेजवानी असेल या चेंडूवर. फक्त धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो. या फ्री हिटच्या चेंडूवर कशा प्रकारे कमाल करेल सौरभ. गरज असेल संघासाठी मोठ्या फटक्याची. तोच सौरभ पूर्ण करेल का मोठा फटका. सौरभच्या बॅटमधून आपण पाहतोय. निश्चितच क्षेत्ररक्षक येत आहेत. नो चेंडू आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. एकेरीत पावले दुहेरीकडे वळतायत. 2 धावांनी धावसंख्येत होणारा बदल. धावसंख्या 1 बाद 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय माघारी. नवलादेवी हेदरेवाडी संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज. चला टीम मीटिंग कमी करा. हेदरेवाडी संघ माफ करा. कोकण पॅकर देवगड संघ लवकर गोलंदाजीसाठी आणायचा आहे. धावांचा पाठलाग करताना नवलादेवी हेदरेवाडी संघ चांगली फटकेबाजी अजूनपर्यंत करतोय. 11च्या सरासरीने जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर केतन तिर्लोटकर. ज्या केतन तिर्लोटकरने फलंदाजी करताना 2 चौकार ठोकले होते तोच केतन तिर्लोटकर अष्टपैलू व्यक्तिमत्व. कोकण पॅकर्स देवगड संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय. स्ट्राईकला आहे तो हरीश कर्णधार सरसेनापती. जबाबदारी घ्यावी लागेल हरीशला. पहिल्यांदा स्ट्राईकला आपण पाहतोय या सामन्यामध्ये हरीशला. खराब गोलंदाजी
झाली होती हरीशच्या माध्यमातून, त्याची भरपाई करेल का फलंदाजी करताना. सुरेख चेंडू, पंत मात्र नो असल्याचं कळवतायत, दंडित करतायत. नो चेंडू, फ्री हिट असेल. येणारा चेंडू फलंदाजीसाठी मेजवानी असेल. खराब चेंडू पहिलाच पाहायला मिळाला गोलंदाज केतन तिर्लोटकरचा. नो चेंडूवर मोठा फटका हरीश जाधवचा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण फलंदाज बाद नसेल. निश्चितच 2 धावा वसूल करतायत दोन्ही फलंदाज. एकेरीत रूपांतर दुहेरीमध्ये धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 14 धावा. 1 बाद 14. आपलं खातं खोलतोय 2 धावांनी हरीश जाधव. अजूनही जिंकण्यासाठी सुरेख असा फटका पॉइंटच्या डोक्यावर मारतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. क्षेत्ररक्षक अवी देवगडकरचं. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. कमबॅक करतोय गोलंदाज केतन तिर्लोटकर. 9 चेंडू टाकला होता, त्यानंतर कमबॅक झालं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर केतन. सामना करेल तो सौरभ. सौरभकडे क्षमता आहे, खरोखर फटकेबाजी चांगली केली सौरभने. सुरेख चेंडू यष्टिरक्षकाला मिस करून गेला. चेंडू रोलिंग 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 4 धावांसाठी. खरोखरच देखना फटका पाहायला मिळाला सौरभचा. पंच कळवता चौकार असल्याचा. धावसंख्येत 4 ने बदल. धावसंख्या स्थिर होते 1 बाद 19 धावा. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण क्षेत्ररक्षकांकडून कुठेतरी गलतन पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक नंतर त्याचा सहकारी दोघांकडून घोडचूक झाली, त्याची मात्र भरपाई करतात फलंदाज 4 धावांनी. धावसंख्येत बदल 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. केतन गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू निर्धाव गणला गेला. यष्टिरक्षकाच्या हाती विसावला गेला. धावसंख्या स्थिरावली 19 धावा. कमबॅक मात्र केतनला करणं गरजेचं. त्या प्रकारची गोलंदाजी केतनची आपण पाहतोय मैदानावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय या षटकामध्ये. 9 चेंडू 13 धावांची गरज. सुरेख मारतोय समोरच्या दिशेने. चेंडू जातो, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, मात्र कोणती चूक मागात पडणार आहे. इथे मात्र फलंदाज धावबाद होतोय हरीश जाधव. क्रिकेटमधली आत्महत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका मालवणी म्हणीची आठवण होते. गाव फिरा निलो आणि उमऱ्या कापटान मेलो. फलंदाज बाद. धावसंख्या होते 20 धावा. 2 बाद 20. फलंदाजी मार्कवर मैदानामध्ये पाऊल टाकतोय मंगल मुननकर. नवलादेवी हेदरेवाडी संघाचा फलंदाज मंगल मुननकर. जिंकण्यासाठी आता 7 चेंडूत 12 धावांची गरज. ऑफटिकच्या दरम्यानचा चेंडू, पंत मात्र दंडित करतायत. 2 8 समांतर करत वाईट असल्याचं कळवतात. अवांतर धावसंख्या 1 ने बदल. धावसंख्या होते 21 धावा. 2 बाद 21. 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सुरेख मारतोय इथे मात्र अवी देवगडकर. सुरेख झेल पकडतोय फलंदाज सौरभचा. सौरभ मात्र बाद होतोय. चांगली फटकेबाजी करत होता सौरभ. संघ मात्र अडचणीत सापडतोय. तिसरा आदरा बसतोय नवलादेवी हेदरेवाडी संघाला. 3 बाद 21 धावा.
6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. मैदानावर पाऊल टाकतोय विघ्नेश. ज्या विघ्नेशनं पहिलं षटक हाताळलं होतं तोच विघ्नेश फलंदाजी साठी मैदानावर. गोलंदाज रुपेश हेमले, माफ करा सूरज हेमले. शेवटचं षटक अंतरिम षटक. 6 चेंडूत जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अटातडीची लढत दोन्ही संघामध्ये. मातबार संघ दोन्ही मैदानावर एकमेकांसमोर उभे टाकलेत. सुरेख असा फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र एक धाव रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत एकने बदल. मंगल आपलं खातं खोलतोय. धावसंख्या होते 22 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडूत 10 धावांची गरज. चला त्वरा करा, पंच फास्ट घ्या जरा, विनंती असेल. 5 चेंडूत 10 धावांची गरज. महत्वपूर्ण लढत दोन्ही संघासाठी. नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय. विघ्नेश डाव्या हाताचा फलंदाज. पर्वणी आहे डाव्या हाताच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची जबाबदारी घ्यावी लागली विघ्नेशला. संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर. नवलादेवी हेदरेवाडी संघाचा फलंदाज विघ्नेश एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, गुणवान फलंदाज मैदानावर. गोलंदाज सूरज. सुरेख फटका मारतो विघ्नेश. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उडवतो. सुरेख थ्रो होता. फलंदाज बहुधा धावबाद होऊ शकला असता. गोलंदाजाकडून कुठेतरी घोडचक होते. थ्रो अडवताना धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 24 धावा. 4 चेंडूत 8 धावांची गरज जिंकण्यासाठी नवलादेवी हेदरेवाडी संघाला. गोलंदाजी मार्कवर. सुरेख असा फटका विघ्नेशचा आपण पाहिला. आपल्या फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सूरजचं पाहतोय. आता मात्र 3 चेंडू 8 धावांची गरज. एक रोमहर्षक सामना. अटातटीची लढत आपण पाहतोय दोन्ही संघामध्ये. कोकण पॅकर्स देवगड विपक्ष नवलादेवी हेदरेवाडी या दोन्ही संघामध्ये तुंबळ युद्ध मैदानावर. 3 चेंडू 8 धावा. सुरेख प्रकारचा चेंडू. विघ्नेशचा चांगला फटका पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवतायत. दुहेरीची पावलं एकीकडे वळतायत. एका धाव समाधान. धावसंख्येत एकने बदल. धावसंख्या होते 25 धावा. आता मात्र 2 चेंडू 7 धावांची गरज. मोठा फटका येणं गरजेचं. या चेंडूवर एखादा चमत्कार घडणं अपेक्षेचं. कंजूसी करणारी गोलंदाजी अजूनपर्यंत या षटकामध्ये हाताळतोय सूरज हेमले. खरोखरच एक गुणवान गोलंदाज नवलादेवी हेदरेवाडी संघाचा. सुरेख चेंडू मिस होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज मंगलचा. निर्धाव चेंडू गणला गेला. 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या चेंडूवर षटकार जरी ठोकला
एखादा चमत्कारच या चेंडूवर सामन्याचं चित्र पलटू शकतो. सुरेख चेंडू, निश्चितच मोहर लागते 6 धावांची. बहुधा 1 धाव कमी पडली. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम होता. नवलादेवी हिदेवाडी संघाने चांगला प्रयत्न केला. दोन्ही संघांचे मनापासून अभिनंदन. त्यानंतर समालोचन कक्षामध्ये बदलणारा आवाज. सुरेश कांदळगावकर सर आपल्या समावेश जोडले जातील. तोपर्यंत मी नवीन रिलेला आपली जाता घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.